महाराष्ट्रासाठी वृक्ष लागवड धोरण राबवा अशी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीकडून मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी करण्यात आलेली आहे। संपादक वृषाली कदम यांनी गिरीश महाजन यांच्याकडे ही आग्रही मागणी केलेली आहे। द एन्काउंटर विथ वृषाली कदम या कार्यक्रमामध्ये मंत्री गिरीश महाजन सहभागी झाले। कुंभमेळा आणि वृक्षतोड याविषयी जय महाराष्ट्रच्या संपादक वृषाली कदम यांनी जलसंपदा आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना बोलतं केलं। जुन्या वृक्षांबद्दल सरकार नेमकं धोरण आणणार का आणि नव्या वृक्षांच्या लागवडीबद्दल सुद्धा विशिष्ट निर्णय घेणार का याबद्दल महाजन यांना विचारलं असता आपल्या सूचनेचा शासन नक्की विचार करेल अशी ग्वाही दिली। या कार्यक्रमाचं प्रसारण शनिवारी दिनांक 11 एप्रिल रोजी रात्री 8:24 करण्यात येणार आहे। तेव्हा 11 एप्रिलला रात्री 8:24 प्रेक्षकांनी हा भाग नक्की पहा। झाडं किती लावली तुम्ही ते आता सांगा आम्हाला। आणि दुसरे एक महत्त्वाचं म्हणजे जुनी वृक्ष त्या संदर्भात देखील काही धोरण सरकार घेऊन येणार आहे का? झाडांच्या बाबतीमध्ये आधीपासून आमची भूमिका ही आहे की ज्या ठिकाणी साधुग्राम आहे त्या साधुग्राममध्ये ज्या ठिकाणी आम्ही त्यांची व्यवस्था दर 12 वर्षांनी त्या ठिकाणी करतोय, हे शेकडो वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे। आणि मग त्या ठिकाणी 12 वर्षामध्ये काही रोपटे उगवलेली आहेत, की झाडं उगवलेली आहेत, कोणी वृक्ष पण त्या ठिकाणी करून टाकलेलं आहे। आता मला सांगा की त्या ठिकाणी जी परंपराच आहे आमची की त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था मला करावी लागेल। साधुग्राम नावच आहे त्या ठिकाणी, तर दुसरंच त्यासाठी आहे, रिझर्वेशन त्यासाठी। आणि मग आम्ही काही रोपं काढली, ती काही स्थलांतरित केली, दुसऱ्या ठिकाणी नेऊन लावलीत, मग त्यात गैर काय आहे? मी फार जबाबदारीनं विचारते हा प्रश्न की प्लांटेशन संदर्भातनं आपल्याला काही नियम करणं आवश्यक आहे असं वाटतं का? कारण काय होतं की आजकाल सोहळे करण्यासाठी लोक प्लांटेशन करतात, त्या झाडाची नंतर देखभाल करण्याची जबाबदारी देखील त्या व्यक्तीनं किंवा त्या संस्थेनं घेणं आवश्यक आहे। बऱ्याचदा आपण बघतो की अधिक पाऊस पडला तरी ती वाहून जातात झाडं, किंवा अधिक ऊन पडलं तरी सुद्धा ती करपून जातात। मग करायला सोहळे करायचे आणि मात्र नंतर त्याची जपणूक होत नाही। पुन्हा ही प्लांटेशन करण्यासाठी देखील एक जागा निर्धारित केली पाहिजे। आपली इच्छा झाली म्हणून आपण कुठेही प्लांटेशन करत जाऊ तर मला असं वाटतं ह्याच्यावर एक नियमावली बनवण्याची आवश्यकता आहे असं वाटतं का आपल्याला? खरं आहे, आपण म्हटलं की नुसता हा काही शोचा कार्यक्रम नाही आहे किंवा आलं फक्त फोटो काढा, पेपरला फोटो आले, प्लांटेशन करतायत। अनेक वेळेला असं होतं की तोच खड्डा राहतो आणि आम्ही दरवर्षी जाऊन त्याच खड्ड्यामध्ये झाड लावतो, मागचं झाड कुठे गेलं ते कोणी बघत नाही। त्याचं संवर्धनही झालं पाहिजे। आणि त्या कुठे झाड लावायचे, परत मग 2 वर्षांनी रस्ता वाढला की मग ते कापताना परत डोक्याला ताप होतो, 4 वर्षांनी 5 वर्षांनी तोडू नका, इतकं चांगलं झाड आहे बाबा, पण लावलं कोणी? त्यासाठी एक वेगळे बगीचे बनवा, निश्चित, जिथं डेडिकेटेड झाडं लावा। तिकडे लोकांना तुम्ही इन्स्पायर केलं पाहिजे की हा जो प्लॉट आहे हा केवळ बगीच्यासाठी किंवा लोकांना इथं ऑक्सिजन झोन म्हणून आम्ही डेव्हलप करतोय, जेणेकरून तिथं लोकांच्या सहभागातून काही झाडं लावली जातील, त्याचं जतन केलं जाईल। संस्थेकडे एखादी CSR वगैरे ह्या माध्यमातून जर तो जपणूक त्याची करता आली तरी उत्तम, जेणेकरून आजूबाजूच्या परिसरातली लोक येऊन तिथं झाडं लावतील, प्लांटेशन करतील आणि तो भाग केवळ एक ऑक्सिजन झोन म्हणून जपला जाईल, ज्याचं संवर्धन होईल। उठसूट कुठेही आपण झाडं लावणं आणि नंतर त्याच्याकडे ढुंकूनही न पाहणं हे फॅशन झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार। बरोबर, तर आम्ही जी झाडं लावली आहेत त्या कॉलनीतल्या लोकांनी स्वतः त्याची जबाबदारी घेतली। आता सुद्धा आम्ही टँकर पाणी आम्ही सगळं आम्हीच करतो, पण लोकांनी सुद्धा जबाबदारी घेतलेली आहे की आम्ही एकही झाड इथलं मरू देणार नाही। आणि मला खरं सांगायला आनंद होतो की आम्ही जवळपास 15,000 झाडं लावली असतील, मला वाटतं 1% सुद्धा झाडं त्यातली गेलेली नाही।